आत्मा गेला आणि रामदेवाने त्या सीता माताच्या पदरात आत्मा दिला. माता सीता म्हणजे जगातली पतिव्रता. आया बहीण हो जन्मासाठी पाहिजे माय माता. पतिव्रता ही खरी रामाची सीता. काही तुम्हाला सांगा सीतानी पदरात आत्मा दिला आणि रामदेवानी काय केला राम लक्ष्मण दोघे भाई अन दोन्ही बाई हो मधी सीता माई वतू राम लक्ष्मण दोन्ही भाई अन दोन्ही बाई हो मधी सीता माई वतू राम लक्ष्मण दोन्ही बाई दोघे बाई ना मधी सीता माई वतू. आता आपली कथा मगन समजो सीता सारखी पतिव्रताच कोणी नाही. पण काही मानिगत बावळ डोक्याना अशा बी सांगता. काही रामदास भाऊ अशा सांगता सीताबा एवढी पतिव्रता तुम्ही सांगतात आणि तिथं रावण प एवढी वर्षावती मग ती का अशीच होई. पण भाऊ राम ना एक दिवस अशाच माने तुम्ही सारखाने कान भरात रामला बी गोट पटली रावण प सीता एवढी वर्षां ती पतिव्रता कशी. पण भाऊ तिने परीक्षा फार वेगळी. आया शाग्नी मग सीता सांग तुम्हाला जमानी परीक्षा घेणार तर अग्नी पेटवी आणि अग्नी मग सीता कुदनी तिने पातळला सुद्धा डाग नाही. बरं आपली कुदी लुगडा राहा नाही. आता मी काय करू बाई काय करू बाई आता कोणाला सांगू तू. तशाच माना दादा पतिव्रता कोणाला सांगवा आणि माणूस जरी असणार तर माणूसने सुद्धा कशा वागवा. या भाऊ आई जन्माला येऊन पुन्हा जन्म मिळत नाही. एकचदा जन्म येत पर श्री माता समान जो मान त्याला चांगला जन्म नाही तर भाऊ काही सांगेने फायदा नाही रे नाही रे अरे नाही भाऊ रमानवा. मंडळी पूर्वी जास्त सर्प दिसत जास्त सर्प आता तर सांगत नुसता गांड मेंढळ्या. मला तर बराच वाटला सुद्धा नजर पडतात त्या गांड मेंढळ्या. 6 महिना अंगले तोंड कड 6 महिना चांगले तोंड कड त्या गांड मेंढळ्या. या गांड मेंढळ्या का पै वर शिरीने ओळखत नाही ना या अशा चुनी सारखा त्या वरी सगळा गांड मेंढळ्या भाऊ रमाना. आया बहिणी वाता पंचवटीला बाबा ना आत्मा आला सगळा मिळे तयारीला लागू. पंचवटी पासून आत्मा घराचा सुमार करी तर कमी 2-4 भाऊ बनली. आपली बाबानी एक सूनबाई त्याने 2-3 मुलग्या पण 4 थाट घेवाना. तो आत्मा खरपाई तुम्ही तयारी करी ठेवा. 8-5 पावला जर अशा मंडपनी पुढे जावाना आत्माला मूळ कराना. सगळा साप तांदूळ वाटाना तांदूळ टाकीनी सगळा मिळी सरंदाली वाहू रे वाहू रे अरे वाहू रे. बाबाने आत्माला पूर्ण सरंदाली देऊ शांतता देऊ मग कथाला सुरुवात करू रे करू रे अरे करू रे बाबू रे अरे फुलसिंग बाबांना जो आत्मा आहे त्या पंचवटी पासून घराचा सुमार करतो. पण सीता माता सांग एकला जाऊ नको. ए बाबा तुझ्या नावाने नाता गोता पही पाहुणा तुझ्या दारात तू एकला जाऊ नको. तुला मी जोडीदार देते पण जोडीदार कोणता नळा निळ जांबुवंत अन जांबुवंत हो पुढे चाले नळा निळ जांबुवंत अन जांबुवंत हो पुढे चाले मकर नळ निळ जांबुवंत अरे जांबुवंत पुढे चाले मकर. अरे पंचवटीनं हनुमान पुढे चालत आहे
नळनिळ मागे आहे फुलसिंग बाबा आत्मा मध्ये आहे आणि तठून मार्गाला कुठं येतो पुढे आडवा लागवर बाबू वनी मम्मीला लागवनी नागडर बाबू कॅमेरा टाक आडवा वनी नागडर बाबू वनी नागडर आडवा वनी नागडर बाबू वनी नागडर अरे वनी गडाजवळ आत्मा येतो पहिल्या पायरी जवळ जात रीती शिटी गणपतीचा भाऊ दर्शन कर भाऊ दर्शन घेतो आत्मा दर्शन कर भाऊ दर्शन करत आत्मा दर्शन कर भाऊ दर्शन करत रिद्धी सिद्धी गणपतीचा दर्शन झाला दुसऱ्या पायरीला रुसमाई घुसमाई माता त्या रुसमाई माताचा आत्मा दर्शन कर भाऊ दर्शन करत आत्मा दर्शन कर भाऊ दर्शन करत आया बहिणी व तठून आत्मा 9 लाख पायरी चढतो वनीगडाची माता देवी 70 सुंगी माता तिच्या पावला जवळ आत्मा लोटांगण घेतो बाहेर लोटांगण घेतो अरे आत्मा लोटांगण घेतो रे भाऊ लोटांगण घेतो माना दादा आतापर्यंत नांदुरी गडवर बरीच मंडळी जाऊन आली तुम्ही प्रत्येक ठिकाणी ठणका ठुणकावर जाता प्रत्येक देव सरळ उभा आहे प्रत्येक देव सरळ बसेलाय पण वनीगडनी 70 सुंगी देवी अशी वाकडीच मानकरी उभी आहे आया बहिणी व वनीगडवर